मी आशिष रामचंद्र खोपकर, माझे वडील रामचंद्र यशवंत खोपकर. आमची ही वडिलोपार्जित जमीन वडिलांनी 2006 साली जो महाराष्ट्र कायदा आला 2005ला 5/12/2005च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्यांनी खरेदी केली, खऱ्याखुऱ्या औद्योगिकरणासाठी ही जागा खरेदी केली. वडिलांचा असा विचार होता, माझी मुलं आता 20 वर्षाचे झाला आहे तर त्याला कुठेतरी चांगली जॉब भेटेल, गावाच्या ठिकाणी उद्योगधंदे चालू होतील. परंतु आजसुद्धा बघा तुम्ही 20 वर्षानंतरसुद्धा या जागेवरती काहीच नाही आहे. आणि आता 20 वर्षांनी काही लोकप्रतिनिधींच्या धडपणाने किंवा त्यांच्या आधाराने आज इथे पोलीस उभे करून तो लोक सर्वे करतायत. इथे फक्त त्यांना लॉक करायचे की करायचे, म्हणजे आम्हाला इथे कुठल्याही प्रकारची बंदी, म्हणजे आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. उद्या जर आम्ही आतमध्ये आलो काही करण्याने तर आमच्यावरती ते खंडणीचे किंवा इतरसुद्धा आरोप करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी आमच्याशी शेतकऱ्यांशी बोलावं की बाबा 20 वर्ष तुम्ही आम्हाला 20 वर्षाचा काय मोबदला देणार आहात. आज तुम्ही 20 वर्ष अशीच पडीक ठेवली. आज जर 20 वर्षापूर्वी इथे उद्योगधंदा चालू झाला असता, ज्या कारणासाठी ही जमीन घेतली गेली, तो जर कारण फुलफिल झाला असता तर आज आम्हाला नोकऱ्या भेटल्या असत्या. आम्ही छोटे मोठे उद्योग करून आज आमची उपजीविका साधन केली असती. वडिलांचे 70 वय, त्यांचे 20 वर्ष वाया गेले. माझं 40 वर्ष आहे, माझे 20 वर्ष वाया गेले. ह्याच्या पुढे आणि तुम्ही आता येऊन म्हणताय की तुम्हाला कामं देतो, तुम्हाला तुटपुंजी अमाऊंट घ्या, ₹1,00,000 घ्या, ₹2,00,000 घ्या आणि आम्हाला इथे फक्त लॉक अँड की करून द्या. पण ती करून आमची उपजीविका होणार आहे का? जे सर्वे नंबर, जुना सर्वे नंबर होता 90चा 1, आता त्याचा नवीन झालेला आहे 10चा 1, आणि जुना अजून एक सर्वे नंबर होता 9160, तो आता नवीन आहे 2चा 8. हे दोन्ही क्षेत्र जे आहेत ते माझ्या वडिलांच्या मालकीचे होते. ते त्यांनी कवडीमोल भावानी, त्यावेळेस कवडीमोल भावानी किंमत होती, पण ती का कारणाने दिली की माझी मुलं चला मोठी आज होत आहेत. 20 वर्षाचा त्यावेळेस मी होतो. जर त्यांना उद्योगधंदा आला असता, 2 पैसे हाताला लाभले असते, काहीतरी उद्योग करता आला असता, माझी मुलं चांगले, आज मी ग्रॅज्युएट असूनसुद्धा ठाण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन जॉब करावं लागतं इथून. तर त्यांचा तोच उद्देश होता की जर आपल्या जमिनीत आला उद्योगधंदा तर आपल्याला काहीतरी कामधंदा मिळेल, आपण काहीतरी कामधंदा करू शकतो. आणि हे त्या पार्टीचे शब्द होते की ज्या वेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस तुम्हाला इथे नक्कीच हे सगळं तुमच्या अख्यात्यारीतच असेल, तुम्ही इथे उद्योगधंदे करू शकता. हे फसवणूक मला करून जमीन घेतलेली आणि त्यात ही दिलीच नाही. चेक पण बाउंड झालं, ते ज्या माणसाने घेतलं ते का परत दिलं नाही मला. आणि मला बोललं की तुम्हाला तिथं कायम ठेवून देईन म्हणून स्वरूपात. आजपर्यंत काहीच नाही. टोटल आपली 3 एकर 3 एकर आणि दुसऱ्यांची 2 एकर, दुसऱ्याची 2 एकर.